रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आम्ही निघालो आहे बडवानी इथून आणि आजचा दिवस आहे आमचा 15वा. आता पुढे निघालो आम्ही ग्राम जामदा तिथं, जे की गायत्री मंदिर आहे. इथून 8 किलोमीटर. तिथं आता आम्ही थांबणार आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी. आणि तिथून पुढे आमचा प्रवास होईल शूलपाणीकडे, जे की आता इथून जवळजवळ 15 किलोमीटर 16 किलोमीटरच्या नंतर शूलपाणीचं जंगल लागायला चालू होतं. तर मग तिथे बरेच अनुभव येतील आम्हाला. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे आता असे डोंगर लागणार आहेत आम्हाला शूलपाणीमध्ये, जे असे आम्हाला क्रॉस करत जावे लागणार आहेत. आणि आता पुढचा रस्ता थोडासा खडसर यासाठी म्हणतात की पूर्ण आदिवासी एरिया आहे पुढे, म्हणजे आश्रम पण खूप लांब लांब आहेत. आणि पण एकदम निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे पूर्ण मैयाचं नामस्मरण जास्तीत जास्त होईल. मैयाचा सहवास खूप लागत, कारण असं म्हणलं जातं की ती मैयाचं हृदयस्थान आहे. तर मैयाच्या हृदयापासून आपण जातो तिथे गेल्यानंतर आणि आपली आणखी जवळीक वाढते. नर्मदे हर. हे गायत्री मंदिर. इथं आता सकाळच्या 9 वाजता ॲक्च्युली आम्हाला थांबायचं होतं दुपारसाठी, पण आता आम्ही पुढे निघतो की पुढचा आश्रम 8 किलोमीटरवरती आहे. तर आम्ही पुढे निघतो आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही आहे गोई नदी. आता इथून पुढे पूर्ण शूलपाणीचं जंगल चालू होतं इकडून. आता इथून अजून एक पुढं गाव आहे, तिथून पुढं चालू होणार. आणि हे इकडं मैयाचं संगम आहे. इकडे ती मैया आहे आणि नर्मदे हर. हा नदी आहे ही. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही पोचलोय ग्राम भोवती. इथे नर्मदा नक्षत्र आहे. हे आता दुपारचा विश्राम आम्ही इथंच करणार आहे आणि इथून पुढे निघेल मोरकट्ट्याला थोड्या वेळानं. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आत्ता आम्ही भोवती इथं भोजन प्रसादी केली दुपारची आणि आता आम्ही पुढे विश्रामासाठी निघालो मोरकट्टाला. म्हणजे टोटल आम्ही आज जवळजवळ 24-25 किलोमीटर चालतो आहे आज. कारण मोरकट्टाला थांबणार, कारण तिथून पुढे जे आहे थोडंसं प्रवास चालू होईल, जे की आपल्या जंगलाचा नेहमीप्रमाणे म्हणजे म्हणतो मी कंटिन्यू शूलपाणी. तर बघूया काय काय एक्सपिरियन्स येतील त्याच्यामध्ये, शेअर करत राहील. नर्मदे. इथून काढ, इथून लय भारी. आता ही लागली आमची पहिली उतार आता खाली. म्हणजे आता पहिला टप्पा डोंगराचा झाला. आता सेम असा खाली जायचं आहे. सेम पहिला खाली जायचं. आता त्याच्यानंतर आता खाली जायचं एवढं मोठं. त्यानंतर परत एक थोडं एक डोंगर चढून परत पुढचा
टप्पा आहे मोरटक्काचा, जिथं आम्ही थांबणार आहोत, आज विश्राम करणार आहोत. याने टोटल आज 24 किलोमीटर आमचं चालणं होईल नर्मदा. रामकृष्ण हरी नर्मदे आहे. ह्या इथं आहे आपली मैयाचं पात्र, एवढं लांब आहे आपल्यापासून. रामकृष्ण हरी नर्मदर. या ठिकाणी जास्त करून वावर आहे बिबट्याचा आणि तरस, मगरमच्छ आणि भालू याचा जास्त करून या ठिकाणी वावर आहे या क्षेत्रामध्ये. त्यामुळे वनसंरक्षक यांच्याकडून अशी माहिती आहे की रात्री जास्त करून चालायचं नाही आहे, दिवसा चालताना पण ग्रुपनं चालायचं आहे. आणि त्याचबरोबर रात्री होतं तेवढं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आहे नर्मदा मैया आणि इकडून एक नदी जाते, ती तिथं जाऊन मिळते आणि तिकडं संगम आहे नर्मदा मैयाचं. या ठिकाणी आहे नर्मदा मैयाचं संगम इकडं. आणि हा बघा नजारा, निसर्गाची मस्तपैकी नटलेला दृश्य नर्मदे. आता हे आम्ही डोंगर पार करून इकडे आलेलो आहे. नर्मदे हर. क्या कर रहे हो अभी यहाँ पे? हाँ, पैसे नहीं, बिस्किट खाओगे? ठीक है, बिस्किट दे देते, रुको. ओ नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदा माई रेवा.